हॅलो फ्रेंड्स. आजचा विषय रोजचाच आहे पण खास आहे. मी मगाशी बाहेर गेले होते, थोडं काम होतं दादरला त्यासाठी. तर जाताना मध्ये रस्त्यात थोडं ट्रॅफिक लागलं आणि माझ्या सोबत एक बाबा होते. त्यांना दिसत नव्हतं, तर ते काठी असं टेकवत टेकवत चालले होते आणि ट्रॅफिक खूप होतं, त्याच्यामुळे त्यांना कळत नव्हतं गाडी कुठून कशी येते. तर मग मी त्यांच्यासोबत होते, तर मग त्यांना थोडासा मार्ग दाखवायचा प्रयत्न केला मी माझ्या परीने. आणि मग आम्ही थोडंसं अंतर चाललो. मग बाबांना त्यांच्या त्यांच्या रस्त्याला गेले, मी माझ्या रस्त्याला लागले. ठीक आहे. मग पुढे चालल्यानंतर ना एक विचार माझ्या डोक्यात येऊन गेला, की म्हणजे आपण प्रत्येक वेळी किती निराश असतो ना आणि किती कोसतो ना, म्हणजे एखादं फेल्युअर, एखादं अपयश आपल्याला जेव्हा मिळतं. मी मी खास माझं सांगते. तर खूप निराश होतो, की देवा तू माझ्यासोबतच का हे केलंस? मलाच का नाही दिलंस? पण जेव्हा मी त्या बाबांचं बघितलं ना, मला असं वाटलं, की देवा तू खूप काही दिलंयस. धन्यवाद. मग अशा गोष्टी आपण जेव्हा बघतो ना, मग असं वाटतं यार प्रत्येक गोष्ट आहे माझ्याकडे. म्हणजे मला दृष्टी दिली आहे, त्याच्या शक्ती दिलीये, की मी हे सुंदर जग बघू शकते आणि इतरांना ही थोडीफार मदत करू शकते. तर मग थोडं-थोडं अपयश येतं, तिथे आपण निराश होतो. मग ते न होता मला असं वाटतं अशा काही गोष्टी जर आपण बघितल्या किंवा आपण कोणाची मदत केली, तर आपल्याला एक सेल्फ मोटिव्हेशनच मिळतं, की ठीक आहे यार लाईफमध्ये गोष्टी होत राहतात. इट्स ओके. इट्स नॉट अ बिग डील. आपल्याकडे खूप काही गोष्टी आहेत. आपण त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. त्याच्यावर आपण समाधान मानलं पाहिजे आणि देवाला प्रत्येक वेळी धन्यवाद केला पाहिजे. हो की नाही? मग निराश होणं बंद करूया आणि झालो तरी असंच बाहेर फेरफटका मारायचा आणि अशा गोष्टी काही दिसल्या तर त्यातून मोटिवेशन घ्यायचं. त्यातून आपण प्रोत्साहन घ्यायचं आणि आपल्या आयुष्याला पुन्हा एक नवी सुरुवात करायची आणि त्या निसर्गाला, त्या देवाला, त्या शक्तीला आपण धन्यवाद करायचं. हो की नाही? पटलं तुम्हाला? हा व्हिडिओ आवडला तुम्हाला? तर एक लाईक तर बनताय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कोणाला दाखवायचा असेल, कोणापर्यंत काही मेसेज पाठवायचा असेल, तर त्यांना तुम्ही हा मेसेज पाठवू शकता. ओके? बाय.